मुस्लिम राष्ट्र आहेत, अनेक ख्रिश्चन राष्ट्र आहेत, तर आमचं हिंदूंचं राष्ट्र एक तरी असलं पाहिजे ना, की आता ज्या वेळेला इस्रायलमध्ये परिस्थिती निर्माण झाली आणि इस्रायलला हुसकावून लावण्याचा मुस्लिम देशाने प्रयत्न केला, ते आपल्या भूमीसाठी संघर्ष करतात. किती वर्ष त्यांचा आता स्ट्रगल चालू आहे. आमचा भारत देशामधले बहुसंख्य हिंदू संपणार आहे, कारण आम्ही 2 आणि आमचा 1 आहे ना, आणि त्यामुळे आम्ही संपणारच. तर मी आपल्या माध्यमातून आवाहन करेन लोकांना, तुम्ही 2 किमान तुमची 2 असली पाहिजे, तरच हिंदू जगणार आहे, तरच हिंदू टिकणार आहे. तर तुम्ही आपले 2 वर तरी किमान थांबलं पाहिजे. 1 वर जे थांबते ते चुकीचं करताय. हिंदूंची लोकसंख्या झपाट्याने कमी होत चालली, मुसलमानांची लोकसंख्या वाढत चालली. ज्यावेळेला वोट बँक आहे, वोट बँकेचं राजकारण असतं. ही लोकशाही म्हणजे काय? वोट बँकेनं निवडून दिलेल्या माणसाला महत्व दिलं जातं. त्यामुळे भारत देशामध्ये हिंदूंची संख्या वाढली पाहिजे, हिंदूंनी संघटित झालं पाहिजे, त्याने आपला देव, देश आणि धर्म यांच्यावर प्रेम केलं पाहिजे आणि आमच्यासारख्या धर्मगुरूंनी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे असं मला वाटतं. त्या कृष्ण असतो, त्या कंस पण असतो. त्याच्यामुळे आपली संस्कृती जी आहे ती आम्हाला कळली नाही, म्हणून आम्ही पुरोगमाच्या नावाखाली धिंगाणा घालतो. मी त्याला धिंगाणा शब्द विचारपूर्वक वापरलेला आहे. आमचा धिंगाणा चालू झालेला आहे कारण आम्हाला त्या अध्यात्मातलं विज्ञान कळलेलं नाही आणि म्हणून आपण ते सगळं बुरसट आहे, अंधश्रद्धा आहेत वगैरे वगैरे म्हणतो. पण अध्यात्मामध्ये विज्ञान आहे, अध्यात्मामध्ये सामाजिक दृष्टिकोन आहे, अध्यात्मामध्ये भविष्य आहे. हे ज्यावेळी आमच्या या पुरोगामी विचाराच्या मंडळींना कळेल, त्या अध्यात्म मनशांती देऊ शकतं. कारण विज्ञानाने कितीतरी प्रगती केली तर तुम्हाला मनशांती नाही तर त्याची किंमत शून्य आहे. आणि आज मनशांती देण्यासाठी सक्षम देश एकच जगामध्ये आहे, तो म्हणजे भारत देश आहे. आणि त्याचं प्रमुख कारण आहे आमची संस्कृती. आणि त्यामुळे जे आमच्या भारत देशामध्ये पुरोगामाच्या नावाखाली संस्कृतीला नावं ठेवण्याचा प्रकार चालू जो आहे आणि पाश्चिमात्य स्वीकारण्याची जी तयारी आहे ती दुर्बुद्धी आहे असं मला वाटतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.